ज्याने आयुष्यामध्ये काही चांगलं कर्म केलं नाही, जो प्रेत योनीमध्ये गेलाय, अशा प्रेत योनीमध्ये गेलेल्या पापी असणाऱ्या धुंदुकारीचा सुद्धा उद्धार झाला. त्याला 7व्या दिवशी भगवंताचं विमान आलं घेऊन जाण्यासाठी, वैकुंठातून त्याच्यासाठी विमान आलं आणि तो प्रेत योनीतून मुक्त होऊन दिव्य अशा विमानात बसून तो वैकुंठाला प्राप्त झाला. जात असताना त्याचे शब्द आहेत. जाताना त्या ठिकाणी जेवढा जनसमुदाय उपस्थित होता, श्रोते मंडळी आणि गोकर्ण ज्यांनी कथा सांगितली, सर्वांना त्याने जात असताना सुंदर असं वाक्य बोललेलं आहे. तो धुंदुकारी म्हणतोय, धन्या भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी, की प्रेत पीडेचाही विनाश करणारी ही भागवत कथा धन्य आहे. म्हणून ज्यावेळी धुंदुकारी विमानात बसून निघाला, तेव्हा गोकर्ण यांनी ते विमानातील जे देवाचे दूत आहेत त्यांना प्रश्न केला आहे, काय हो, तुम्ही हा न्याय बरोबर केला नाही, न्याय चुकीचा केला. कारण या ठिकाणी कथेला तर संपूर्ण गाव हजर आहे, पण विमान एकट्या धुंदुकारीसाठी पाठवलं तुम्ही. इथे तर आमच्या गावातील प्रत्येक व्यक्ती हजर आहे, मग यांच्यासाठी का नाही विमान आलं? तेव्हा देवाच्या दूतांनी सांगितलं, विमान प्रत्येकासाठी आलं असतं, पण इथं श्रोते जरी अनेक असले तरी मुक्तीच्या इच्छेने, मोक्षाच्या इच्छेने ऐकणारा केवळ एकटा धुंदुकारीचा प्रेतात्मा होता. मुक्तीच्या इच्छेने त्याने कथा ऐकली म्हणून त्याच्यासाठी विमान आलं. आणि बाकी सगळ्या गावाने एक टाइमपास म्हणून, मनोरंजन म्हणून, वेळ होता म्हणून या ठिकाणी त्यांनी 3 तास कथा श्रवण केली असेल, पण मुक्तीच्या इच्छेने कोणी नाही. जोपर्यंत आपण कथेला केवळ एक मनोरंजन, दुपारी 3 तास एक टाइमपास समजत असाल, तोपर्यंत ही कथा कल्याण करत नाही. ज्याने खरोखर कल्याणाच्या हेतूने, मुक्तीच्या इच्छेने जसं धुंदुकारीने ऐकली, तर त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. गोकर्ण महाराजांनी संपूर्ण जनसमुदाय उपस्थित श्रोते मंडळी यांना विनंती केली की या जन्मामध्ये आपण कितीही वर्ष जगलो आणि संसारातच मरण पावलं तर काही अर्थ नाही, त्या जगण्यालाही त्या मरण्यालाही. म्हणून देवासाठी तुम्ही मनापासून भगवंताचं स्मरण करून मुक्तीच्या इच्छेने कथा श्रवण करा. तेव्हा परत एकदा गोकर्ण यांनी कथेचं आयोजन केलं आणि यावेळी संपूर्ण गावकरी मंडळी सर्व कथेला उपस्थित राहिले. सर्वांनी अंतकरणापासून मुक्तीच्या इच्छेने कथा ऐकली आणि असा चमत्कार घडला या कथेचा की 7व्या दिवशी वैकुंठातून प्रत्येक व्यक्तीसाठी विमान आलं, सगळ्या गावासाठी. आणि असा चमत्कार घडला की अख्खं गाव त्या दिव्य अशा विमानात बसून वैकुंठाला प्राप्त झालं. असा या कथेचा महिमा आपण सर्वांनी काल श्रवण केला. आता याही ठिकाणी जर तुम्ही सर्वांनी ठरवलं तर इथंही विमान येऊ शकतं 7व्या दिवशी. जर तुम्ही सर्व श्रोते मंडळी, विमान आणायचं का नाही हे आपल्याच हातात आहे, श्रोत्यांच्याच हातामध्ये आहे. जर तुम्ही खरोखर त्या हेतूने देवासाठी, मुक्तीसाठी, कल्याणासाठी, मोक्षासाठी कथा श्रवण केली तर खरोखर 7व्या दिवशी विमान येतं. आणि याही ठिकाणी समजा येऊ शकतं, आणि समजा आलंच तर कोणाकोणाला वैकुंठाला जायचं? हात वर करा. जायचं का? एकट्या आमच्या अंजनाताई, त्यांनाच जायचंय, घाई आहे त्यांना जाण्याची. बाकी छोट्या छोट्या मुली, एवढ्या लहान वया त्यांना वैकुंठाला जायचंय. बघा, अशी आवड असली पाहिजे. वयाचा काही संबंध नसतो. देवाकडे जाण्यासाठी, देवाच्या कथेसाठी, कीर्तनासाठी कुठल्याही वयामध्ये आपण देवाची भक्ती करू शकतो. तर माणसाला मोह सुटत नाही, संसाराचा मोह, प्रत्येक गोष्टीचा मोह सुटत नाही म्हणून आपल्यासाठी विमान येत नाही. नाहीतर पूर्वी राजा परीक्षिती यांचं कल्याण झाले ही कथा ऐकून, धुंदुकारीचं झाले. जेवढ्यांनी कथा श्रवण केली तेवढ्यांचं. त्याचं कारण की कथा कल्याण करते, पण त्यासाठी श्रोता कसा हवा? उत्तम प्रकारचा श्रोता हवा. श्रोते 3 प्रकारचे असतात, उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. तर काही कनिष्ठ प्रकारचे श्रोते असतात जे कथा कीर्तनाला येतात, थोडंसं 5-10 मिनिट कथा ऐकली की लगेच त्यांना इथं झोप यायला लागते. झोप येते आणि त्या झोपेच्या तालामध्ये 3 तास कधी निघून जातात, कथा पूर्ण डोक्याच्या वरून निघून जाते, त्यांना काही कळत नाही.
येतात, कथा ऐकतात, परंतु झोपेमध्ये टाइम घालतात. काही काही माणसं खास झोपण्यासाठीच येतात कथेत. असं घरी झोपेची गोळी खाऊन सुद्धा झोप येत नाही. पण या कथेचा महिमा असा आहे की या ठिकाणी झोप सुद्धा येते आणि अगदी आनंदाने शांत झोप लागते. तुम्ही मला सांगा, बसलेले घरी असताना, घरी मस्त फॅनच्या कूलरच्या हवेला तुम्ही मस्त गादीवर झोपता, तेव्हाही एवढ्या पटकन झोप लागत नाही जेवढी या ठिकाणी कथेत बसल्यानंतर एवढ्या लवकर झोप येते माणसाला. असं वाटतं लगेच झोपून घ्यावं. पण या ठिकाणी येऊन झोपण्यात सुद्धा कल्याणच आहे. तुम्हाला जर खरोखर झोप येत असेल तर येत असताना सोबत आथरून पांघरून सुद्धा घेऊन येत जा. नाही, घरी जाऊन झोपण्यापेक्षा मग इथंच येऊन झोपा. निदान मध्ये मध्ये भजन सुरू झालं, तुम्हाला जाग आली, थोडं तरी तुम्हाला भजनाचा स्वर कानावर पडेल, थोडी तरी कथा मध्ये मध्ये कानावर पडेल. म्हणून झोपायलाही अंथरून पांघरून घेऊन यायचं, पण इथं समोर नाही झोपायचं, पाठीमागे इकडे उन्हामध्ये मस्त झोप घेत घेत तुम्ही कथा ऐकायची. काही कनिष्ठ प्रकारचे इथं एक टाइमपास म्हणून येतात, मनोरंजन म्हणून येतात, असे काही श्रोते असतात. पुन्हा मध्यम प्रकारचे श्रोते कसे असतात की जे कथा कीर्तनाला येतात, त्यांना आवड सुद्धा असते, परंतु इथं ऐकलेलं इथंच सोडून जातात, सोबत काहीच घेऊन जात नाही, त्यांच्या लक्षात सुद्धा राहत नाही. एका कानाने ऐकतात, दुसऱ्या कानाने इथंच सोडून देतात. पुन्हा घरी गेल्यानंतर घरचे म्हणतात, मग कशी होती कथा? ती म्हणतात चांगली होती. काय सांगितलं कथेत? ते म्हणतात चांगलंच सांगितलं. महाराज कसे होते? चांगलेच होते. फक्त चांगलं एवढं शब्द येतो त्यांना. आता कीर्तनाला आलेले जे लोक आहेत त्यांना घरी गेल्यावर विचार